शिवाजी चौक वाशी या ठिकाणी उपरखेरणा 3 टाकीपासून ते वाशी शिवाजी चौक या ठिकाणी पैदल मार्च काढण्यात आला. त्याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी अक्षताताई यांचा शिळफाटा या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये काही पुजाऱ्यांनी अतिप्रसंग करून त्यांना निगृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नवी मुंबईतील सर्व आगरी कोळी बांधवांनी एक जनआक्रोश आंदोलन म्हणून मोर्चा काढण्याचं ठरवले होते. ते आज पूर्णपणे सक्सेसफुल आहे. परंतु जनआक्रोश आंदोलन करून आपण काय सिद्ध करणार आहोत? कारण त्यांना शिक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था ही मजबूत असणे गरजेचे असते. परंतु आपल्या देशामध्ये राजकीय जे प्रकार चालू आहे त्या प्रकारामुळे योग्य शिक्षा होत नाही. आरोपीला पाठीशी घातलं जातं, जातीभेदीचं राजकारण केलं जातं किंवा पक्षपातीचं राजकारण केलं जातं. म्हणून आज आपल्या महाराष्ट्रात नाही तर पुन्हा देशामध्ये अशा बलात्काराच्या अशा अन्यायाच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत. हजारोच्या संख्येने त्यांना न्यायापासून अजून प्रलंबित राहिलेले आहेत. त्याचं कारण एकमेव म्हणजे ही आपली न्यायव्यवस्था एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर चालते आहे. हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, या भगिनीला अशी घटना घडण्यास प्रवृत्त करण्यास कोण आहे? मुळात त्या भगिनीचा परिवार म्हणजे ते पती, सासरची मंडळी. कारण तिला जर छळ नसता केला, तिला जर मारहाण नसती केली, तिला जर काही बोलले नसते तर त्या भगिनीने हा टोकाची भूमिका घेऊन घर सोडून कुठल्या ठिकाणी आश्रय घेण्याची गरज नसती पडली. परंतु त्या तिच्या त्रासाला कंटाळून ती कुठंतरी मनाची शांतता लाभावं म्हणून धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाऊन आपली मन शांत करण्यासाठी गेली असता तेथील नराधमाने तिच्यावर अशा प्रकारे घाणेरड्या प्रकार करून तिने गुरुना हत्या केलेली आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की सर्वप्रथम ज्या महिलेला त्या सासरच्या मंडळीने त्रास दिलेला आहे, प्रथमतः त्या सासरच्या मंडळीला पोलीस कोठडी झाली पाहिजे. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर त्यांनाच कठोरात कठोर शिक्षा झाली तरच कुठलीही माता भगिनी असे पाऊल उचलणार नाही आणि अशा माता भगिनीवर अशा प्रकारचे जे घटना झालेल्या आहेत त्या घटना होणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या नराधमांनी कृत्य केलेलं आहे ते नराधम विशिष्ट प्रकारच्या एका धर्माचा आहे आणि त्या धर्माला या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळे अशा लोकांना सहारा देण्याचं काम, अशा लोकांना पाठी ठेवण्याचं काम, त्यांना दडवण्याचं काम ते करतात, ते सुद्धा यात गुन्हेगार आहात. अशा घटना अनेक घडलेल्या आहेत. ही आगरी कोळी समाजावर पहिल्यांदा उघडकीस आलेली गोष्ट आहे. अशा अनेक घडलेल्या असतील, परंतु काही लोक आपली इज्जत, आपल्या समाजामध्ये आपला एक प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा टिकून राहण्यासाठी लपवण्याचे कामं करतात, उघडकीस आणण्याचे काम नाही करत. म्हणून काही गोष्टी उघडकीस येत नाही. ही गोष्ट उघडकीस येण्याचं कारण म्हणजे हे अशा ठिकाणी झालं, त्या ठिकाणी मजबुरीनं हे ओपन करण्यात आलेलं आहे. परंतु अशा घटना घडतात, त्या घटनेला जिम्मेदार कोण आहे? जिम्मेदार असणारा तो परिवार. दुसरी गोष्ट, आपला जो विश्वास, अंधविश्वास ह्या गोष्टी आहेत. त्यासाठी कुठल्याही ठिकाणी जर आपण जात असेल तर त्या ठिकाणी योग्य ती पडताळणी केली पाहिजेत आणि त्या पडताळणीनुसारच आज मंदिरामध्ये अनेक प्रकारचे घटना घडलेल्या आहेत. ही पहिलीच घटना नाही की मंदिरात घडलेली आहे, त्याच्या अगोदरसुद्धा घडलेली आहे. युपीमध्ये हसीबा नावाच्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या मुलीचा बलात्कार करणारा कुलदीप सेंगर हा BJPचा कार्यकर्ता आहे, BJPचा एक नेता आहे. त्याला पाठीशी घातल्याचं काम केलं आहे, त्यांना मुक्त सोडण्यात गेलेलं आहे.
ते कुठंतरी थांबलं पाहिजेत. हे थांबवण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर येणं ही काळाची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर येत नाही आणि न्यायासाठी मागणी करत नाही, आणि न्याय कुठून मिळतो ते पुस्तक बाबासाहेबांनी लिहून दिलेलं भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान, याची तुम्ही जोपर्यंत अभ्यास करत नाही, तुम्हाला त्या कलमा कुठल्या लागलेल्या IPC सेक्शन कलम या गोष्टीचं जोपर्यंत तुम्हाला नॉलेज येत नाही तोपर्यंत तुम्ही न्याय करून फक्त राहणार, न्याय काय मिळणार नाही. परंतु आपण FIR नोंद करतो त्यावेळेस पोलीस कुठल्या प्रकारची IPC लावते, कुठल्या प्रकारची कलम लावते, कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे, आणि त्या गुन्ह्यास कुठली कलम योग्य आहे ही योग्य कलम न लावता साधारण कलम लावून गुन्हेगाराला मुक्त करण्याचं काम करतात. हे आपण पहिल्यांदा आपल्याला संविधान वाचणं गरजेचं आहे. संविधान वाचाल तरच आपले हे अन्याय होणारे थांबल्या जातात. आणि आतापर्यंत जे झालेले आहेत अन्याय अत्याचार ज्या केसेस पेंडिंग आहेत, त्या सरकारला माझं निवेदन आहे की ह्यासुद्धा ओपन कराव्यात आणि याच्यावर सुद्धा योग्य ती पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया चालू करून त्यासुद्धा पेंडिंग असलेल्या केसेसला न्याय मिळवून द्यावा. ही आमची या सरकारला मागणी आहे. या अनुषंगाने मी एवढंच सांगतो आणि या गुन्ह्यांना या माता भगिनीला भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेद्वारे प्रकाश पाईकराव नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तसेच माझे कार्यकर्ते यांच्याकडून त्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.